विद्यार्थी मित्रांनो, भारतीय समाजाचा परिचय हा पाठ पूर्ण पाहिल्यानंतर आपण थोडंसं प्रश्न उत्तराकडे वळणार आहोत, ज्यामध्ये टिपा लिहा या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण सर्व पाठाचा म्हणजेच पूर्ण पाठाचा सारांश हा आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था किंवा यावर पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची होती असाही प्रश्न पडला जाऊ शकतो. तर पूर्ववैदिक काळामध्ये वैदिक ग्रंथाचे अध्ययन अध्यापन केले जात होते. या काळात स्त्रियांसह सर्व वर्गातील लोकांना शिक्षणाचा हक्क होता. वैदिक शिक्षण घेण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना उपनयन संस्कार आवश्यक मानला गेला. वैदिक शिक्षणात मौखिक पठणाला म्हणजे तोंडपाठ असणं याला जास्त महत्त्व दिलं गेलं, ज्यामुळे व्यक्तीचे उच्चार शुद्ध आणि स्पष्ट निघतील यावर भर दिला गेला. तल्लख बुद्धी आणि व्यक्तिमत्व विकास ह्या शिक्षणाची उद्दिष्टे होती. वैदिक काळात लेखनकला माहिती नसल्यामुळे सत्यावर आधारलेले आचरण, धार्मिक कर्तव्याचे पालन, गुरु व माता पित्या प्रतिनिष्ठा, अतिथी सेवा या गुणांना खूप महत्त्व दिले गेले. या काळात 4 वर्णांची निर्मिती केली गेली. प्रत्येक वर्णाचं कार्य हे ठरवून दिलेलं असे. जसं ब्राह्मणांचं कार्य होतं अध्ययन आणि अध्यापन करणं, त्याचबरोबर 4ही वेदावर प्रभुत्व मिळेपर्यंत गुरुग्रही राहणे. दुसरा वर्ण होता क्षत्रिय, ज्यांचं कार्य होतं प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण घेणे आणि त्यानंतर राज्यकारभार करणे. तिसरा वर्ण आहे वैश्य, ज्यांचे कार्य होते उद्योग व्यवसाय करणं आणि समाजाच्या गरजा भागवणे. त्यानंतर चौथा वर्ण आहे तो म्हणजे शूद्र, शेती व पशुपालनाचे शिक्षण घेणे. तर वैदिक काळात ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन व पुढील पिढीकडे ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम त्या काळात ऋषी आणि मुनी यांच्यामार्फत केले जात होते. आणि त्यामुळे या काळात एकूणच आपल्याला लक्षात येतं की या पुरुषांबरोबर स्त्रियांनाही शिक्षणाचा समान अधिकार दिला गेलेला होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. मध्ययुगीन काळात भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान घसरणीला लागलेले होते. मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे आणि पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्थेत काटेकोरपणे राबवले जाणारे कडक नियम यामुळे स्त्रियांच्या घसरणीला सुरुवात झालेली होती. या काळात स्त्रियांना धर्मग्रंथाचे शिक्षण मिळणे बंद झाले होते. लिहायला वाचायला शिकवणे बंद झाले. त्यामुळे स्त्रियांना जन्मभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडू लागले. राजघराण्यातील आणि उच्चवर्णीयातील स्त्रियांना खाजगीमध्ये लिहिण्या वाचनाचे शिक्षण मिळू लागले. तसेच या काळात विधवा पुनर्विवाहालाही मान्यता नव्हती. स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीमध्ये वाटा नव्हता. बालविवाह, सती प्रथा, पडदा पद्धती, देवदासी परंपरा यामुळे स्त्रियांचे शोषण होत राहिले. पितृप्रधान पद्धतीवर आधारलेली एकत्र कुटुंब पद्धती, बहुपत्नीकत्व व बालविवाहामुळे स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास झाला नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कशा प्रकारचे होते. तर मित्रांनो, पूर्ववैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. तसेच त्यांना उपनयन संस्काराचाही अधिकार दिलेला होता. त्यामुळे स्त्रिया गुरुग्रही राहून शिक्षण घेत असत. वेदविद्येमध्ये पारंगत असलेल्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. अशा स्त्रियांचे ऋग्वेदात 2 प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे सद्यवधू, म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुग्रही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या जाणाऱ्या मुली.
आणि ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येमध्ये पारंगत झालेल्या स्त्रिया. ह्या स्त्रिया जन्मभर अविवाहित राहून वेदांचे अध्ययन अध्यापन करत असत. तसेच स्त्रियांना वेद व वेदाच्या स्पष्टीकरणाशी निगडीत असलेली वेदांगे या दोन्हीचे शिक्षण त्या काळी दिले जात होते. वेद व उपनिषदांचे ज्ञान प्राप्त झालेल्या स्त्रियांमध्ये अपाला, लोपामुद्रा, घोषा, गार्गी, मैत्रेयी, अनुसया या पंडिता नावाजलेल्या होत्या. त्या काळात स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी व अर्थोत्पादक समजली जात होती. अशा स्त्रियांना विदत या सामाजिक सभांमध्ये सुद्धा सहभागी होता येत होते. या काळात स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते. विवाह हा पवित्र संस्कार मानला जात असल्यामुळे स्त्रियांनी विवाह केलाच पाहिजे अशी मात्र त्यांच्यावर सक्ती नव्हती. या काळात अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाहालाही मान्यता होती. तर अनुलोम विवाह म्हणजे काय, तर उच्च वर्णाच्या वराने कनिष्ठ वर्णातील वधूशी विवाह करणे. तर प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वधूचा कनिष्ठ वर्णातील वराशी विवाह होणे आणि याला पूर्णपणे उपनिषदामध्ये मान्यता दिली गेलेली होती. एकूणच पूर्ववैदिक काळात सामाजिक व कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान मानाचे होते, पण ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हते. त्यानंतरचा प्रश्न आहे उत्तर वैदिक काळातील भारतीय स्त्रियांची सामाजिक स्थान. किंवा यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तर वैदिक काळात भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कशा प्रकारचे होते. तर मित्रांनो, उत्तर वैदिक काळात जाती व्यवस्था व पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढल्यामुळे जातीजातीमधील भेद कडक होत गेले. जाती व्यवस्थेतील विषमता वाढल्यामुळे स्त्रियांचा दर्जा घसरत गेला. स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारला गेला, म्हणजेच त्यांचा उपनयनाचा व गुरुकुलात शिकण्याचा अधिकारही नाकारला गेला. स्त्रियांसाठी विवाह हा एकमेव संस्कार त्या काळी योग्य मानला गेला. या काळात स्त्रिया घरगुती कर्तव्याशी बांधल्या गेल्यामुळे त्यांना सामाजिक सभांमध्ये सहभागी होऊ दिले जात नव्हते. या काळात कुटुंब पद्धती पितृप्रधान असणे आणि संपत्तीचा आणि वंशावळीचा वारसा हा पित्याकडून पुत्राकडे जाणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. विवाहानंतर स्त्रीने पिता, पती आणि पुत्राच्या आज्ञेत राहावे असा त्या काळी दंडक घातला गेला. या काळात मुलींचा जन्म वाईट मानला जाऊ लागला. तसेच याच काळात हुंडा पद्धतीही सुरू झाली. गौतम धर्मसूत्र या ग्रंथात मुलीचे कौमार्य व पावित्र्यभंग होऊ नये म्हणून तिचा विवाह ऋतुप्राप्ती होण्याअगोदर करावा असे मानले गेले. एकूणच उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांच्या सामाजिक दर्जामध्ये घसरण होत चाललेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे जैन धर्मातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. जैन धर्म हा समतेच्या तत्वावर आधारित असल्यामुळे पुरुषांबरोबर स्त्रियांनाही समान हक्क दिले आहेत. जैन धर्मात स्त्रियांना निर्वाण प्राप्ती होऊ शकते. या धर्मात साध्वींसाठी असलेले आचरणाचे नियम हे मुनींसाठी असलेल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत. जैन साध्वींनी सतीप्रथा, दासीप्रथा व पशुबळीची पद्धत समाजातून नष्ट करण्यासाठी योगदान दिलेले आहे. जैन साहित्य व अनेक परंपरांमधून अनेक साध्वी व आदर्श स्त्रियांचे गुणगान केलेले आपल्याला आढळते. जैन धर्मात 16 सती या सर्व स्त्रियांसाठी आदर्श मानलेले आहेत. म्हणजेच जैन धर्मामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांनाही समान दर्जा देण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बौद्ध धर्मात भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कशा प्रकारचे आहे. तर मित्रांनो, बौद्ध धर्मात स्त्री व पुरुष हा भेदभाव मानला गेलाच नाही. कारण वृद्धत्व, आजार व मृत्यू या गोष्टी स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा व वय यावर अवलंबून नसतात. सुरुवातीला बौद्ध ग्रंथामध्ये स्त्रियांना निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे मान्य केलेले असले तरी विनय पिटक या ग्रंथात भविष्यात स्त्री बुद्ध होण्याची शक्यता मात्र नाकारली. स्त्रियांनी दीक्षा घेऊन भिक्खुनी म्हणून बौद्ध धर्मसंघात प्रवेश घेण्याची परवानगी होती. मुलींचा जन्म हा चिंताजनक मानू नये असे गौतम बुद्धाने स्वतः सांगितले.
गौतम बुद्धाने स्त्रियांच्या समाजोपयोगी भूमिकेलाही महत्त्व दिले. काही कारणास्तव पती जर अकार्यक्षम झाला तर घराची जबाबदारी स्त्री उचलू शकते. यामध्ये तिला आपल्या पतीच्या व्यवसायाची माहिती असणे आणि तो तिला सांभाळता येणे अपेक्षित होते. गौतम बुद्धांनी स्त्रियातील व्यवहारोपयोगी क्षमतेची जाणीव ओळखून त्यांना भिक्खुनी संघातील अनेक जबाबदाऱ्या वाटून दिल्या. भिक्खुनी संघात धम्मदिना, खेमा व उपलवना या नावाजलेल्या भिक्खुनी होऊन गेल्या. एकूणच बौद्ध धर्मात पुरुषांबरोबरच स्त्रियांचा दर्जा हा समान मानला गेला. त्यानंतरचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील समाजजीवन व धार्मिक श्रद्धाप्रणाली. हडप्पा संस्कृतीत सुनियोजित नगरे, झाकलेली गटारे, अतिरिक्त धान्याच्या साठवणीसाठी कोठारे यासाठी ओळखली जाते. हडप्पा संस्कृतीत कौशल्यावर आधारित व्यावसायिकांचे वर्ग होते, पण उच्च-नीचतेची उतरंड नव्हती. या वर्गामध्ये गावकरी, कारागीर, व्यापारी, मासेमारी करणारे, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार व विणकर यांचा समावेश होता. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून अनेक मातीच्या पुरुष व स्त्री मूर्ती मिळालेल्या आहेत, पण त्याबाबतीत कुठेही देवालय व मूर्ती पूजेसंबंधी पुरावे मिळालेले नाहीत. वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य, पर्जन्य, जल व वादळ यांना देवता स्वरूप मानून पूजा केली जात होती. त्यानंतर अग्नी व इंद्र या देवतांना महत्त्व प्राप्त झाले. तसेच अवैदिक समूहाच्याही स्वतःच्या श्रद्धाप्रणाली होत्या. या श्रद्धाप्रणाली विशिष्ट धर्माच्या नावाने ओळखल्या जात नव्हत्या किंवा त्यांचे धार्मिक ग्रंथही नव्हते. त्यामुळे त्यांच्या श्रद्धाप्रणालीची माहिती फक्त प्राचीन धर्मग्रंथातील संदर्भाच्या आधारे मध्ययुगीन नोंदीतून मिळू शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू धर्मातील श्रद्धाप्रणाली. हिंदू धर्मातील श्रद्धाप्रणाली व धार्मिक आचार विचार यासंबंधीची माहिती वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व महाकाव्य यामधून मिळते. हिंदू धर्मातील कर्मसिद्धांत काय सांगतो तर कर्मसिद्धांत हे हिंदू समाजव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. व्यक्तीने चांगले कर्म करावे कारण व्यक्तीला तिच्या कर्माप्रमाणेच फळ मिळते. करावे तसे भरावे. यालाच कार्यकारण परंपरेचा सिद्धांत असेही म्हणतात. व्यक्तीने धर्मानुसार वर्तन केल्यास तिचा आत्मा कर्मबंधातून मुक्त होतो व चांगल्या वर्तनामुळे मनुष्याला मुक्ती प्राप्त होऊन त्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकते. हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थही महत्त्वाची मानली आहेत. पहिला पुरुषार्थ आहे तो म्हणजे धर्म. धर्म म्हणजे व्यक्तीने आपल्या वर्णाची व आश्रमाची कर्तव्य पार पाडणे होय. वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचाही समावेश केला गेला. त्यानंतर आश्रम व्यवस्थेचाही समावेश केला गेला. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर यानंतर दुसरा जो आहे पुरुषार्थ तो म्हणजे अर्थार्जन करून कुटुंबाच्या व समाजाच्या भौतिक गरजा पूर्ण करणे. काम म्हणजे लैंगिक समाधान व प्रजोत्पादन यासाठी वैवाहिक जीवनाचा उपभोग घेणे. चौथा पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊन ब्रह्माशी एकरूप होणे. त्यानंतरचा प्रश्न आहे बौद्ध व जैन धर्मातील धार्मिक श्रद्धाप्रणालीचा तुलनात्मक अभ्यास. मित्रांनो, गौतम बुद्ध व वर्धमान महावीरांनी वैदिक धर्मग्रंथांना व पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाला विरोध केला. दोघांनीही यज्ञविधींना, पशुबळीच्या प्रथेला व सामाजिक उतरंडतेला विरोध केला. जैन धर्मात 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यामध्ये वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. जैन धर्म हा कर्मसिद्धांताबरोबरच अहिंसा व तपस या तत्वांनाही महत्त्व देतो. महावीरांना देव ही संकल्पना मान्य नव्हती. तसेच गौतम बुद्धांनीही ही संकल्पना नाकारली. वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश अर्धमागधी या लोकभाषेत केला. तर बौद्ध धर्माचा त्रिपिटक हा धार्मिक ग्रंथ
पाली ह्या लोकभाषेत लिहिलेला आहे. जैन धर्मात निर्वाण तत्वाला महत्त्व आहे, तर बौद्ध धर्मामध्ये व्यक्तीच्या नैतिक उन्नतीला व त्यावर आधारित जीवन पद्धतीला महत्त्व आहे. त्यामध्ये दानवृत्ती, स्वार्थत्याग, संयम, विचार व कृतीतील अहिंसा या गुणांना महत्त्व देण्यात आले. जैन धर्मामध्ये दिगंबर व श्वेतांबर या 2 पंथांचा समावेश आहे. श्वेतांबर म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करणारे मुनी, तर दिगंबर म्हणजे आकाश हेच वस्त्र असे मानणारे मुनी ज्या पंथात आहेत. तर बौद्ध धर्मात महायान, ज्याला आपण मोठे वाहन असं म्हणतो, हीनयान, तर त्याला आपण छोटे वाहन असे म्हणतो, हे 2 पंथ निर्माण झाले. तर इसवी सन 8व्या शतकात वज्रयान हा 3रा पंथ बौद्ध धर्मात निर्माण झाला. जैन धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे नियम सौम्य होते, म्हणूनच अनेक लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार भारताच्या सीमा ओलांडून तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका या बाहेरील देशात सुद्धा झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे पारसी धर्मातील धार्मिक श्रद्धा प्रणाली. तर विद्यार्थी मित्रांनो, पारसी धर्माचा उगम वैदिक काळाच्या पूर्वी झाला. या धर्माचे मूळ मध्य पूर्वेच्या प्रदेशात आहे. या धर्माच्या अन्वयांचा छळ झाल्यामुळे त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातमध्ये पोहोचले आणि तिथेच स्थिरावले. पारसी धर्म हा जगातील अनेक प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात चांगले वाईट या 2 संकल्पना म्हणजेच स्वर्ग आणि नरक, चांगले कर्म केले तर व्यक्ती स्वर्गात जातो आणि वाईट कर्म केले तर व्यक्ती नरकात जातो, या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. अवेस्ता हा पवित्र धार्मिक ग्रंथ आहे. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम त्याच्यापासून होतो असे म्हटलेले आहे. अग्नी व जल ही 2 तत्वे शुद्धतेची माध्यमं आहेत. आग्यारी म्हणजे अग्नी मंदिर हे पारसी धर्माचे पूजास्थान असते. पारसी लोक आपल्या समाजाबाहेरील व्यक्तीशी विवाह करत नाहीत, तसेच बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात परवानगीसुद्धा देत नाहीत आणि आग्यारीतसुद्धा पारशी व्यक्तीखेरीज इतरांना प्रवेश नसतो. तर स्वतःची सांस्कृतिक ओळख हरवू न देता व संख्याबळही कमी होत असताना पारसी समाजाने भारतीय जीवनाच्या सर्व क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जसं दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, फील्ड मार्शल सॅम मॉनेकशॉ, मॉइस्ट्रो, झुबिन मेहता ही पारसी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. तसेच भारतातील आधुनिक उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज व वाडिया या पारशी कुटुंबाची कामगिरी मोलाची आहे. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी बाबा यांचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसेच नाना पालखीवाला, सोली सोराबजी व फली नारिमन यासारख्या सुप्रसिद्ध कायदेपंडितांनीही भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ज्यू धर्मातील धार्मिक श्रद्धा प्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, ज्यू लोक हिब्रू राजा सॉलोमन याच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आलेले होते. केरळमध्ये कोचीतील ज्यू लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला. त्यांना कोची ज्यू म्हणून संबोधले जाते. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजही आपल्याला ज्यू सिनॅगॉग, ज्याला आपण मंदिर म्हणतो, पाहायला मिळते. ज्यू समाजाचे लोक मुंबई व मिझोराम राज्यात आढळतात. ज्यू धर्माचा तोरा हा धर्मग्रंथ असून ते एकेश्वरवादी आहेत. पृथ्वी तलावर देवाच्या प्रेषितांचे आगमन व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. ज्यू धर्मीयांसाठी शबात हा पवित्र विधी आहे. ज्यू लोकांना स्वतःची भूमी नसल्यामुळे ते जगभर विखुरलेले होते. त्यांना स्वतःची भूमी म्हणजेच इस्राईल मिळण्यासाठी 20वे शतक उजडावे लागले आणि त्यानंतर आज ज्यू हे इस्राईलमध्ये राहतात. त्यांना स्वतःची भूमी आज प्राप्त झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ख्रिश्चन धर्मातील धार्मिक श्रद्धा प्रणाली. इसवी सन 1ल्या शतकात येशू ख्रिस्ताचा
येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट थॉमस याने दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्माची स्थापना केली किंवा ख्रिश्चन धर्म तो भारतात घेऊन आला. ॲक्च्युली ख्रिश्चन धर्माची स्थापना ही येशू ख्रिस्ताने केलेली आहे. ख्रिश्चन धर्म हा एकेश्वरवादी असून प्रत्येकाला एकच जन्म मिळतो व त्या जन्मातील वर्तणुकीच्या आधारे त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल का नाही याचा निवाडा केला जातो. प्रेम हे ख्रिश्चन धर्माचे पायाभूत तत्त्व आहे आणि ह्या प्रेमाच्या आधारावरच जगातील व्यक्ती ह्या एकत्र येऊन नांदू शकतात. हा एक विश्वास ख्रिश्चन धर्माचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इस्लाम धर्मातील धार्मिक श्रद्धा प्रणाली. भारतामध्ये इस्लामचे आगमन इसवी सन 6व्या शतकात झाले. इस्लाम धर्म एकेश्वरवादी असून त्यांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे. इस्लाम धर्मात 5 तत्वांना महत्त्व दिले जाते, ज्यामध्ये शहाद, कलमा म्हणजे दृढ श्रद्धेची कबुली दिली जाते, सलात म्हणजे नमाज पढणे, जकात म्हणजे दान करणे, सॉम ज्याला आपण रोजा म्हणतो, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करणे आणि हज म्हणजे मक्केची यात्रा करणे. मध्ययुगात मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लामचा प्रचार करण्याचे कार्य केले. 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून 320 वर्ष राज्य केले, ज्यामध्ये मामलूक घराणे ज्याला आपण स्लेव घराणे असंही म्हणतो, खिलजी घराणे, तुगलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे यांचा समावेश होतो. अकबराने दिन-ई-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. या धर्मात वैश्विक सहिष्णुतेला महत्त्व दिले. या धर्मात पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, धर्मग्रंथ याला महत्त्व नव्हते. विविध पवित्र ग्रंथातील शिकवणीचे सार या धर्मामध्ये होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपण विविध प्रकारचे प्रश्न आणि त्या माध्यमातून या पाठाचा थोडाफार आपण सारांश शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही थोडीफार जी राहिलेली प्रश्न आहेत ती पाहणार आहोत. धन्यवाद.